ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करू. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे सायली, अर्जुन यांनी प्रियाला तुरुंगात घालवल्याच्या नंतर प्रतिमा आत्याच्या तब्येतीमुळे सायलीच तन्वी असल्याचं सत्य सगळ्यांच्या समोर येणार. आता नेमकं कसं सायली तन्वी असल्याचं सत्य उलगडणार, काय घडणार, हे सगळं आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर आता प्रियाचं सगळं सत्य सगळ्यांच्या समोर आल्यामुळे मग सायली आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असते, साहेब, या मुलीमुळे माझ्या घरच्यांना खूप जास्त त्रास आणि खूपच जास्त त्रास झालेला आहे. त्यामुळे जितक्या लवकर तुम्हाला मिळेल ना तितक्या लवकर हिला शिक्षा मिळवून द्या. काहीही झालं तरी ही मुलगी सुटणार नाही, हिला जास्तीत जास्त शिक्षा होईल याची तडजोड करा. त्याबरोबर आता पोलीस हे सायलीला म्हणत असतात, हो तुम्ही काळजी करू नका. त्यानंतर मग प्रियाला अटक करून पोलीस तिकडनं घेऊन जातात. आता इकडे आपल्या पोटी ही अशी मुलगी आली नाही हेच बरं झालं असं प्रतिमा आत्यांना तर वाटतंच, पण त्याचबरोबर प्रतिमा आत्यांच्या मनामध्ये विचार येतो, ह्याचा अर्थ माझी तन्वी खरोखर ह्या जगात नाही का? खरोखर त्या अपघातात माझी तन्वी मारली गेली का? खरोखर माझी मुलगी जिवंत नाही म्हणून आता ही खोटारडी कोणीतरी मुलगी माझ्या घरात येऊन राहिली का? मग आता ती ह्या सर्व विचारांमुळे पूर्णपणे गळून जाते आणि आता प्रतिमा आत्याला त्रास होऊ लागतो, तिला गरगरायला लागतं. पण घरात ऑलरेडी हा जो काही प्रकार झालेला आहे त्यामुळे प्रतिमा आत्या स्वतःचा त्रास लपवण्याचा प्रयत्न करू लागते आणि त्यावेळी तिला आणखीन जास्त त्रास होऊ लागतो. प्रतिमा आत्याच्या मनातले विचार जात नसतात. तिला वाटत असतं, माझे एक लेकरू ते सुद्धा आता या जगात नाही, मग देवानं मला जिवंत ठेवून काय उपयोग केला, मला कशाला ठेवलं, असं सगळे विचार तिच्या मनामध्ये फिरू लागतात आणि आता तिला जास्त त्रास होऊ लागतो. आणि त्यावेळी आता मात्र प्रतिमा आत्या खाली बेशुद्ध होऊन आता पूर्ण आजीच्या बाजूलाच पडते. आता पूर्ण आजीच्या बाजूला प्रतिमा आत्या पडल्यावर मग मात्र पूर्ण आजीला खूप मोठा धक्का बसतो. पूर्ण आजी मोठ्याने हाक मारते, प्रतिमा काय होतंय? आता प्रतिमा आत्या थोडीशी शुद्धीत असते. प्रतिमा आत्या आता बडबडत असते, काय होऊन बसलं हे सगळं? माझी एकुलती एक पोर, काय झालं माझ्या लेकराचं काही कळायला मार्ग नाही आहे. कोण कुठली खोटारडी पोरगी येऊन माझ्या लेकीच्या जागेवरती राहिली? माझी पोरगी कुठे असेल? माझी पोर कशी असेल? माझी लेक? त्याबरोबर मग आता लगेचच सगळेजण प्रतिमा आत्याला सावरू लागतात. प्रतिमा आत्याला पूर्ण आजी म्हणते, प्रतिमा तू शांत हो, बरं शांत हो. आता प्रतिमा आत्या हिला व्यवस्थित बसवतात वगैरे, घरातले सगळे पाणी देतात प्यायला. प्रतिमा आत्या पाणीसुद्धा घेत नसते. ती म्हणत असते, नाही नको आहे मला, काहीही नको आहे. माझ्या लेकराचं काय झालं काय नाही मला काही ठाऊक नाही आहे. एक आई म्हणून मी माझ्या मुलीला नाही वाचवू शकले. त्यावेळी माझा जीव वाचण्याऐवजी जर माझ्या लेकीचा वाचला असता तरी मला चाललं असतं. एकुलती एक मुलगी होती आमची आणि हे सगळं घडलं. तिच्याऐवजी ही खोटारडी मुलगी येऊन राहिली. एवढे दिवस मला वाटत होतं माझी तन्वी जिवंत आहे, माझी तन्वी जिवंत आहे, ती कशीही असली तरी माझी लेक आहे. पण आता तर तीही आशा मोडून निघाली. माझी मुलगी या जगातच नाही, हे दुःख मला सहन होत नाही आहे, माझी लेक. त्याबरोबर सगळेजण म्हणतात की तू असा विचार नको करूस, असेल तुझी मुलगी जिवंत. प्रतिमा आत्या म्हणते, नाही, माझी तन्वी जर असती तर एव्हाना आम्हाला सापडली असती. ही खोटारडी मुलगी माझ्या तन्वीचं रूप घेऊन इथे एवढे दिवस माझ्या घरात राहिली नसती. पूर्ण आजी म्हणते, अगं तू किती त्रास करून घेतेस, तू पाणी पी बरं, म्हणजे तुला बरं वाटेल. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, नाही पूर्ण आजी, नको आहे मला पाणी वगैरे काहीही नको आहे. खरं तर ना आता माझी जिवंत राहण्याची इच्छाच संपलेली आहे. देवाने मला एक लेकरू दिलं आणि त्या लेकराच्या बाबतीतही हे सगळं घडलं. मला एवढ्या वर्षानंतर माझी मुलगी सापडली याचा किती आनंद होता तुम्हाला नाही माहिती. आणि हे सगळं घडून बसलं. सगळेच जण प्रतिमा आत्याला समजावत असतात, प्रतिमा शांत हो, जास्त त्रास करून घेऊ नकोस. हे बघ, आधीच एकतर तुझी तब्येत नाजूक असते. प्रतिमा आत्याला पूर्ण आजी सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. तर मग लगेचच प्रतिमा आत्या पूर्ण आजीला म्हणू लागते, बघतेस ना, बघ पूर्णाई, बघ तू माझी आई आहेस म्हणून मला थोडासा त्रास झाला तरी तुझ्या जीवाला किती त्रास होतोय, तुला किती वेदना होत आहेत. तू मला नको रडू, शांत हो शांत हो असं किती वेळा म्हणतेस. पण माझी तन्वी, माझी लेक कुठे असेल, कुठल्या अवस्थेत असेल काहीच माहीत नाही आहे ग मला. बघ ना, जर त्या दिवशी अपघातात मला काही झालं असतं आणि माझं लेकरू जगलं असतं तर किती बरं झालं असतं ग. त्याबरोबर मग पूर्णाजी म्हणत असते, बास झालं प्रतिमा, काय तुझं वेड्यासारखं बोलणं सुरू आहे, कळतंय का तुला? बास, गप्प बस आता.
प्रतिमात्याला पूर्णाजी गप्प बसवतात आणि आता त्यावेळी पूर्णाजी शांत करताना प्रतिमात्याचं BP आधीच लो झालेलं असतं आणि त्यामुळे आता ती गळून खाली कोसळतेच। त्यावेळी मग ती आता पाणीही घेत नसल्यामुळे अश्विन म्हणतो आपण एक काम करू, तिला ग्लुकोज वगैरे चढवायचं का ते बघू, आधी तिला बेडरूममध्ये घेऊन जाऊ। सगळे मिळून प्रतिमात्याला खोलीमध्ये घेऊन येतात। अश्विन ताबडतोब प्रतिमात्याला तपासतो आणि आता अश्विन डोक्याला हात लावतो। त्याबरोबर घरातले विचारू लागतात, अश्विन काय रे, काय झालं? आता मात्र अश्विन हा गप्प असतो, म्हणजे आता काय बोलावं हे त्याला सुचत नसतं। सगळे म्हणतात अश्विन बोल, जे असेल ते बोल। मग अश्विन म्हणू लागतो, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी काळजी करावं असं फार काही नाही आहे, पण तरीही प्रतिमात्याचं हिमोग्लोबिन अचानक कमी झालं आहे, हे जे काही कळालं आहे त्यामुळे तिला खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे। त्याबरोबर मग आता हे ऐकून सायली तर आणखीनच हदरते। सायली आता म्हणत असते, प्रतिमात्याला काही होणार नाही ना भाऊजी? हे बघा, जर प्रतिमात्यांना हॉस्पिटलला शिफ्ट करायची गरज असेल तर तुम्ही ताबडतोब करा। अहो, आपण प्रतिमात्यांना लवकर दवाखान्यात घेऊन जाऊ। अश्विन भाऊजी तुम्ही फक्त सांगा काय करायचं ते, आपण तसं करू। काहीही झालं तरी प्रतिमात्यांना काही व्हायला नको, प्रतिमात्यांना लवकर बरं वाटायला हवं भाऊजी। आता ऑलरेडी हे सगळं जे काही प्रियाचे कांड आहे ते उघडकीस आल्यामुळे प्रतिमात्यांना त्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा खूप त्रास झाला आहे आणि त्यामध्ये आता आणखीन ही सगळी भर नको। अश्विन भाऊजी काहीही करा, पण प्रतिमात्यांना लवकर बरं करा। आपल्या आईला त्रास झाल्यावर एखाद्या लेकीची तळमळ ज्याप्रमाणे होत असे त्याचप्रमाणे आता इकडे प्रतिमात्यांना त्रास झाल्यावर सायलीची तळमळ होत असते। सायलीला असं झालेलं असतं की माझ्या प्रतिमात्यांना बरं वाटू दे। खरं तर आता ह्यावेळी सायलीच्या मनात एक वेगळीच म्हणजे चलबिचल झालेली असते। आपल्या आईला त्रास होतोय असंच तिच्या मनात सतत हे होत असतं। तर इकडे अश्विन म्हणत असतो, नाही नाही नको वहिनी, ऑलरेडी आता सध्या प्रतिमात्याची तब्येत नाजूक आहे आणि त्यात आता तिला इकडनं दवाखान्यात वगैरे शिफ्ट करणं इट्स नॉट पॉसिबल। आपण त्यापेक्षा एक काम करू, आपण ना इथेच प्रतिमात्यासाठी सगळ्या काही अरेंजमेंट करू। आपण प्रतिमात्याला घरातच सर्व ट्रीटमेंट देऊ। आपण सध्या प्रतिमात्याला पहिलं तर ब्लड चढवूया। त्यासाठी मी एक काम करतो, मी सगळी अरेंजमेंट करतो, पण एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो म्हणजे प्रतिमात्याचा ब्लड ग्रुप O निगेटिव्ह आहे आणि त्याचं ब्लड मिळणं खूप अवघड आहे। हे तर आपण गेल्या वेळी पाहिलंच होतं। त्याबरोबर आता अर्जुन म्हणत असतो, अरे हो, पण तेव्हासुद्धा सायलीने प्रतिमात्याला ब्लड दिलं होतं आणि आतासुद्धा सायली तू देशील ना गं प्रतिमात्याला ब्लड? हे बघ बायको, जर पॉसिबल असतं तर आम्ही ब्लड अरेंज केले असते, पण आत्ता ब्लड अरेंज करायला वेळ जाईल। हे बघ, तू आत्ता प्रतिमात्याला ब्लड दे, त्याच्यानंतर मग काय करायचं ते सगळं आपण नंतर बघूया की। त्याबरोबर मग रविराज काकासुद्धा म्हणतात की हो अगदी बरोबर आहे सायली, तू सध्या प्रतिमाला रक्त दे, त्यानंतर मग आपण तुला हवं तर दुसरं ब्लड चढवू। सध्या आत्ता प्लीज मी तुला रिक्वेस्ट करतोय, प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा प्रतिमाला त्रास होतो तेव्हा तेव्हा तूच तिच्या मदतीसाठी धावत आली आहेस आणि आजही तूच ये गं, मी हात जोडतोय तुझ्यासमोर। सायली म्हणते, काय करताय तुम्ही हे? मी तुम्हाला म्हटलंय तुम्ही माझे वडील आहात आणि बापाने लेकरासमोर हात जोडलेले शोभत नाही। तुम्हाला गरज नाही आहे हे सगळं करण्याची, मी देईन रक्त। त्यानंतर मग अश्विन ताबडतोब सायलीचं रक्त आता एका वेगळ्या बॉटलमध्ये ट्रान्सफर करून मग ते प्रतिमाला चढवतो। आता ह्याची सगळी अरेंजमेंट अश्विन घरीच करून घेतो। रक्त वगैरे दिल्याच्या नंतर मग मात्र आता अश्विनच्या डोक्यातून ते विचार जात नसतात, ते म्हणजे की प्रियाने एक फसवणूक केलेली आहे त्याची आणि ती खुनी आहे। आता अश्विन त्याच्या रूममध्ये जेव्हा जातो तेव्हा तिथे प्रियाच्या सर्व वस्तू का असतात, ड्रेसिंग टेबलवरती तिचे परफ्यूम, तिच्या कंगव्या, कपाटात तिचे कपडे, ते सगळंच आता अश्विन काढतो आणि हॉलमध्ये फेकायला घेऊन येतो। आता अश्विन ते सगळं आणून हॉलमध्ये टाकतो आणि म्हणतो, ह्या फसव्या ह्या खोटारड्या मुलीचं मला माझ्या खोलीत काहीही ठेवायचं नाही आहे। ही मुलगी मुळात मला माझ्या आयुष्यात नकोच आहे, हिचं अस्तित्वच शून्य आहे। आता अर्जुन अश्विनला सावरायला लागतो। त्यावेळी आता सायलीला तिकडे ते गाठोडं दिसतं। आता सायली गाठोडं बघून ताबडतोब ओळखते, ही गाठोडी तर आश्रमातली आहेत। मग सायली आता ते गाठोडं उघडते। आता ते तिचंच गाठोडं असतं आणि जेव्हा जेव्हा सायलीच्या समोर तिच्या बालपणीच्या गोष्टी येत असतात तेव्हा तेव्हा सायली ही म्हणजे पूर्णपणे एक बेचैनी तिच्यामध्ये संचारत असते आणि ती बेचैन होत असते। आतासुद्धा सायली अगदी तशीच पूर्णपणे बेचैन होऊन जाते। आता सायली जेव्हा बेचैन होते तेव्हा घरात सगळ्यांनाच वाटतं की सायलीने प्रतिमाला ब्लड दिलेला आहे, त्यामुळे सायलीला आता त्रास होतोय। तर सगळेच जण आता सायलीला शांत करू लागतात। सगळे काय करतात, सायलीला बसवतात, पाणी वगैरे देतात। मग पटकन आता
कल्पना तिच्यासाठी छान सरबत वगैरे बनवून आणते आणि सायलीला ते प्यायला देते. ती तिला सांगते की सायली, तू स्वतःची सध्या काळजी घे. अगं, तू आत्ताच ब्लड डोनेट केलेलं आहेस ना, त्यामुळेच तुला हा सर्व त्रास होत आहे. मग आता ते सगळं झाल्याच्या नंतर इकडे अश्विन म्हणत असतो, मला या मुलीचं सामान नको आहे माझ्या खोलीत, सगळं फेकून द्या, भंगारात द्या. आणि मग अश्विन ते सगळं टाकून देऊ लागतो. आता तर हे सगळं घडून गेल्याच्या नंतर मग इकडे आता प्रताप आणि कल्पनाच्या लक्षात एक महत्त्वाची गोष्ट आलेली असते आणि ती म्हणजे की सायलीने जेव्हा आता प्रतिमाला ब्लड डोनेट केलं तेव्हा ती म्हणजे सायलीचं आणि प्रतिमाचं ब्लड ग्रुप सेम आहे. मग आता इकडे लगेचच प्रताप हा म्हणत असतो, कल्पना तुझ्या लक्षात येतं आहे का? त्यावर कल्पना म्हणते, हो, जे तुमच्या मनात सुरू आहे ना तेच माझ्याही मनात सुरू आहे. प्रतिमा आणि सायलीचं सगळंच जवळपास सेम आहे, म्हणजे त्यांच्या सवयी, त्यांच्या वागण्या बोलण्याची पद्धत आणि आता तर ब्लड ग्रुपसुद्धा. त्याबरोबर मग आता लगेचच प्रताप म्हणतो, तुला तेच वाटतं आहे का जे मला वाटतं आहे? कल्पना म्हणते, हो, राहून राहून सतत माझ्या मनात ना अशी शंका येत असते, सायली तन्वी असेल तर. त्याबरोबर आता प्रताप म्हणतो, काय बोलतेस कल्पना असं? त्यावर कल्पना म्हणते, हो हो, बघा ना, म्हणजे सायली आणि प्रतिमामध्ये किती साम्य आहे. त्या दोघीजणी किती किती एकीमेकीसारख्या आहेत. आणि आज प्रतिमाला त्रास झाला तेव्हा ताबडतोब सायलीलाही मनातून किती त्रास होत होता. त्यावर लगेचच अस्मिता म्हणते, हो डॅड, मी सुद्धा ही गोष्ट नोटीस केली. जेव्हा प्रतिमा त्याला ब्लड हवं आहे असं अश्विनने सांगितलं, सायलीने एकही क्षणाचा विलंब न करता ताबडतोब ब्लड द्यायला लगेच सहमती दर्शवली. आता हे सगळं काही बोलणं रविराज काकासुद्धा ऐकत असतात आणि हे सगळं बोलणं ऐकल्याच्या नंतर रविराज काकांच्या मनातसुद्धा कुठेतरी शंकेची पाल चुकचुकते. कारण रविराज काकांना वाटतं ह्या दोघीही एकाच आश्रमात लहानाच्या मोठ्या झाल्यात. हे सगळं सामान तन्वीचं होतं. मग जेव्हा ते सामान सायलीने पाहिलं तेव्हा सायलीला त्रास कसा झाला? आणि ह्या आधीसुद्धा जेव्हा अर्जुनचा एकदा वाढदिवस होता तेव्हा रविराज काका त्या वाढदिवसाला आलेले होते आणि वाढदिवस साजरा करताना सुद्धा सायलीला त्रास झाला होता. आणि रविराज काका, प्रतिमात्या यांचा अपघातसुद्धा अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशीच झाला होता. मग आता ते सगळं आठवल्याच्या नंतर हळूहळू रविराज काकांना ह्या गोष्टींचे संदर्भ जरा लागत असतात. रविराज काका अर्जुनला म्हणतात, अर्जुन, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, जरा बाजूला ये. अर्जुन बाजूला येतो आणि बोल ना सिनियर असं म्हटल्याबरोबर अर्जुनला रविराज काका म्हणत असतात, अर्जुन, सायली आणि प्रिया दोघीजणी एकाच अनाथ आश्रमात लहानाच्या मोठ्या झालेल्या आहेत. तू सायलीचे काहीच गाठोडे वगैरे मिळवण्याचा प्रयत्न केला नाहीस का? नाही म्हणजे आता जसं प्रियाचं हे गाठोडं आपल्याला सापडलं, तन्वीचं गाठोडं जे आपल्याला सापडलं, तसंच सायलीचं सुद्धा काहीतरी असेल ना. मग हे बघ, तू जसे ह्या प्रियाचे आईवडील शोधण्याचा प्रयत्न केलास आणि ते शोधून तू काढलेसही, तसेच तू सायलीचे आईवडील शोधून काढण्याचा प्रयत्न केला नाहीस का? म्हणजे नेमका सायलीला भूतकाळ काय आहे, सायलीला त्या आश्रमात कोण घेऊन आलं, कधी घेऊन आलं, सायली तिथपर्यंत कशी पोहोचली, या सर्व गोष्टी आपल्याला माहीतच नाही आहेत ना. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की मधुभाऊंनीच तिला लहानाचं मोठं केलं आहे, मधुभाऊंना ती वडील मानते. हे सगळं ठीक आहे आणि चांगलंही आहे, पण त्या पलीकडे तिचा भूतकाळ काय, ती कुठून आली, ती कशी आली, या गोष्टींपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. काय वाटतं तुला? त्याबरोबर मग अर्जुन शांत असतो. मग रविराज काका म्हणतात, काय रे, बोल ना काहीतरी. त्यावर अर्जुन म्हणत असतो, सिनियर, त्यात तर माझी सगळ्यात मोठी गल्लत झाली. अरे, मला बबलीचे आईवडील शोधायचे नव्हतेच, मी सायलीचेच आईवडील शोधायला सुरुवात केली होती. तेव्हा मला हे प्रियाचे आईबाबा सापडले आणि तेव्हा मला असं वाटलं की हे सायलीचे आईबाबा आहेत. वाटलं नाही, रादर त्या लोकांनी मला तसं भासवलं. त्यांचीसुद्धा या सगळ्यात काहीही चूक नव्हती. ह्या प्रियानेच तो सर्व कांड घडवून आणला होता. त्यांनी मला म्हणजे स्वतःचे आईवडील सायलीचे आईवडील म्हणून भासवले. त्याबरोबर हे सगळं ऐकून रविराज काका म्हणतात, मग कशावरून तिने जर स्वतःचे आईवडील सायलीचे आईवडील म्हणून भासवले तर सायलीचे आईवडील स्वतःचे म्हणून भासवले नसतील. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, म्हणजे सिनियर तुला नेमकं. त्याबरोबर रविराज काका अर्जुनला म्हणतात, तुझ्या मनात जे आहे तेच माझ्याही मनात आहे. अर्जुन म्हणतो, सिनियर, जर तुला वाटतंय तसं खरोखर असेल ना तर मग आपण ताबडतोब शोधून काढायला हवं की नेमकी खरी तन्वी कोण आहे. काळजी करू नको सिनियर, आपण ह्या सर्व गोष्टींचा व्यवस्थित शोध घेऊ आणि आपण शोधून काढू. आपण सायलीचे सुद्धा भूतकाळात नक्की डोकावू. सध्या मधुभाऊंची तब्येत बरी नाही आहे, ते कोमात आहेत. त्यांनी अद्वैतला सांगितलं होतं की
सायलीचे आईबाबा जिवंत आहेत. त्यांनी मलाही सांगितलं होतं की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत म्हणून. मग आता आपण ना शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न करू की सायलीचे आईबाबा नेमके कुठे आहेत, काय आहे. सायलीला आजही हे गाठोडं बघून त्रास का झाला मला नाही कळत आहे. आणि तुला माहिती आहे का, तिलासुद्धा ना गाडीमध्ये बसण्याची खूप जास्त भीती वाटते. गाडीत बसली की तिला त्रास होतो आणि फुल स्पीडवर गाडी चालवली की तर तिला आणखीन जास्त त्रास होतो. तिला वेगळे गाडीमध्ये आवाज वगैरे ऐकू येतात असं ती म्हणते. तिच्या भूतकाळाबरोबर गाडीचा सुद्धा काहीतरी संबंध आहे असं मला वाटतं. रविराज काका म्हणतात आमचा अपघातसुद्धा गाडीतच झाला होता अर्जुन. त्याबरोबर हे ऐकून मग मात्र आता हळूहळू अर्जुनलासुद्धा एक गोष्टीचा संदर्भ लागत चाललेला असतो. आता अर्जुन ठरवतो की जर खरोखर हे रविराज काका बोलतोय तसं काही असेल तर मात्र मला या सर्व गोष्टींच्या मुळापर्यंत गेलंच पाहिजे. कारण जोपर्यंत या गोष्टींचा शोध लागणार नाही तोपर्यंत आता माझ्यासुद्धा जीवाला शांती मिळणार नाही. काहीही झालं तरी नक्की सायलीचे आईबाबा कोण आहेत हे मी शोधून काढणार म्हणजे काढणारच. मग त्यासाठी मला आता पुन्हा कितीही कष्ट करावे लागले तरीही चालतील. सायलीला मी तिचे आईबाबा जर जिवंत असतील तर मिळवून देणार असा तो निश्चय करतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता प्रिया जी आहे तिला पोलिसांनी जेलमध्ये आणलेलं असतं. जेलमध्ये आल्यावर आता मात्र प्रियाच्या लक्षात एक गोष्ट पूर्णपणे आलेली असते आणि ती म्हणजे आता आपलं काही खरं नाही. आता आपल्याला इकडनं सुटका मिळवणं शक्यच नाही आहे. कारण आता आपल्याबरोबर कोणीही नाही. ते रविराज आणि प्रतिमासुद्धा नाही आणि अश्विननेसुद्धा आता माझी साथ सोडली आहे. मला इकडनं बाहेर पडण्यासाठी आता काय करावं लागेल, मी कशी बाहेर पडू, या सर्व विचारात आता प्रिया असते. शेजारी उभे असलेले इन्स्पेक्टर साहेब तिला सांगतात नको विचार करू फार, तू आता इकडनं बाहेर कधीही पडू शकणार नाही आहेस. तुझे जे काही कारनामे आहेत ना ते सगळे समोर आलेले आहेत. त्यामुळे आता तुला आयुष्यभराची शिक्षा मिळेल. खरं तर तुला फाशी व्हायला हवी, पण अर्जुन साहेबांची अशी इच्छा आहे की तू रोज मरण यातना भोगायला हव्यास. त्यामुळे ते तर प्रयत्न करतील तुला जन्मठेपेची शिक्षा मिळावी यासाठी. बघू काय शिक्षा मिळते तुला ते बघू. पण तोपर्यंत आमचा पाहुणचार बघ. आणि मग लगेचच ते इन्स्पेक्टर साहेब कॉन्स्टेबलला सांगतात टाका रे हिला आतमध्ये. त्याबरोबर प्रियाला आतमध्ये ढकललं जातं आणि आता लॉक केलं जातं. प्रिया आता आतमध्ये तुरुंगात असताना समोरून आता तिकडे नागोबा आणि महिपत असतात. नागोबा आणि महिपत एकमेकांकडे बघून हसतात. प्रिया आता त्यांच्याकडे रागाने बघते. त्यावर ते दोघं म्हणतात काय गं खुन्नस कुणाला देते. प्रिया म्हणते तुम्हाला मीच बाहेर काढणार होते आणि तुम्हीच मला इकडे अडकवलं. त्याबरोबर ते दोघं म्हणत असतात ए गप, तुझी लायकी ना आम्हाला बरोबर माहिती आहे, तू काही आम्हाला बाहेर वगैरे काढलं नसतं. त्याबरोबर प्रिया म्हणत असते अरे मूर्ख आहात का तुम्ही, आता आपण तिघंही इथेच आहोत, आपण आता तिघं कसं सुटायचं. त्यावर ते दोघं म्हणतात तिघं, आमचा तुझ्याशी काहीच संबंध नाही आहे. कोण तू, तुला आम्ही ओळखतच नाही, समजलं ना. आता इथून बाहेर कसं पडायचं काय करायचं ते तुझं तू बघ. ते माशाला कसं पाण्यातून बाहेर ठेवल्यावर त्याची तडफड होते तशी तडफड होते नागराज शेट कुणाची तरी. आता प्रियाला ते दोघंजणं खूप जास्त चिडवत असतात. प्रिया म्हणते मला चिडवताना तुम्ही हे विसरू नका की तुम्ही दोघंसुद्धा तुरुंगातच आहात. तुम्ही दोघं इकडनं कसे काय बाहेर पडणार आहात, तुमचं काही ठरलं आहे का, तुम्हाला कोण बाहेर काढणार आहे काही. त्याबरोबर मग आता नागोबा म्हणतो तू आमची काळजी करायची गरज नाही आहे. आमचं काय करायचं, इकडनं बाहेर कसं पडायचं की नाही ते सगळं आम्ही बघून घेऊ. तू तुझी काळजी कर, तू तुझं बघ. प्रिया म्हणत असते असं काय करताय, आपण सगळे एका टीममध्ये आहोत, आपली एक टीम आहे आणि आज मला संकटात तुम्ही सोडून जाणार आहात का, तुम्ही असं मला एकटं पाडणार आहात का. हे बघा असं नका बोलू. त्याबरोबर मग नागोबा आणि महिपत म्हणू लागतात चिचुंद्रीची पार हरीण झाली रे देवा, अबाया उत पहाड के नीचे. चिचुंद्रे तुला काय वाटलं, तुझे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे आम्हाला कळलं नसेल का. त्याबरोबर नागोबा तिला सांगतो तुझा जेव्हा जन्म झाला ना त्याच्या आधीपासून आम्ही कितीतरी कांड केले, कळलं का. तुझं जेवढं वय असेल ना तेवढे दुप्पट आमचे कांड असतील. त्याबरोबर पुढे महिपत म्हणतो आता इकडे तुरुंगात आयुष्यभर सडत राहा. ओ नागराज शेठ हिला फाशीबिशी झाली तर. आता ते प्रियाला घाबरवतही असतात चिडवतही असतात. नागराज म्हणतो फाशी झाली तर बरंच होईल, तसंही आजपर्यंत हिने काही चांगलं काम केलेलं नाही आहे, त्यामुळे हिचाही शेवट वाईटच होणार, शेवटी वाईटाचा शेवट वाईट. नागराजला महिपत म्हणतो हो बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे, तसंही आपण तर इकडनं सुटणार आहोतच, पण आता इकडे ही मात्र कायमची अडकूनच पडणार नाही मरणार असं आता नागराज म्हणू लागतो.
बिच्चारी रे बिच्चारी, आता आयुष्यभर तुरुंगात सडणार. एवढ्या मोठ्या मोठ्या उड्या मारणारी प्रिया, एवढ्या घारीसारख्या आकाशात झेप घेणारी प्रिया, आता तिचे पंख छाटून टाकले, तिचे पाय कापून टाकले आणि आता प्रियाला इथे सडण्यासाठी सोडून दिलं. आता कोणीही वाचवणार नाही तुला, असं तिला महिपतसुद्धा म्हणू लागतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरते इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.